हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया तुमच्यासाठी जुलै महिना 2026 काय घेऊन येत आहे. तुमची ऊर्जा कशी राहील, कोणते महत्त्वाचे संकेत दिसू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि दैवी शक्ती तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन येत आहे. आता तुमच्या नजरेसमोर असलेल्या कार्ड्सकडे माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा. तुमची एनर्जी कनेक्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी म्हणजे ऊर्जा एनर्जी एक्सचेंज करा. एक लक्षात ठेवा की एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय रीडिंग व्यर्थ आहे, हे लक्षात असू द्या. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार मीन राशी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आता आपण पहिले पाहूया तुमची महिन्याची ओव्हरऑल एनर्जी म्हणजेच मुख्य ऊर्जा काय राहील. तर या महिन्याची ऊर्जा एका मोठ्या परिवर्तनाची आणि संघर्षातून यशाकडे जाण्याची आहे. डेट आणि 10 ऑफ सॉर्ड्स हे कार्ड एकत्र आल्यामुळे तुमच्या आयुष्यातील जुनी चक्र, त्रासदायक नाती किंवा कठीण परिस्थितीचा कायमचा अंत होताना दिसत आहे. सोबतीला द मॅजिशियन आणि द स्ट्रेंथ हे कार्ड असल्यामुळे तुम्ही या वेदनेतून अत्यंत शक्तिशाली, हुशार आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होऊन बाहेर पडाल. जे संपले आहे त्याला जाऊ द्या, कारण त्याशिवाय नवीन आणि सुंदर गोष्टीची सुरुवात होणार नाही. कठीण प्रसंगात स्वतःचा संयम गमावू नका. तुमच्याकडे परिस्थिती बदलण्याची पूर्ण क्षमता आहे. आता आपण पाहूया तुमचा कॅरियर आणि जॉब काय सांगते या महिन्यामध्ये. तर नोकरी, तुमचे कौशल्य तुम्ही सिद्ध कराल. प्रचंड मेहनत करावी लागेल तुम्हाला. कामाच्या ठिकाणी काही जुने प्रकल्प किंवा चुकीच्या पद्धती संपून नवीन जबाबदाऱ्या मिळतील. जे लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी किंवा नोकरी बदलू इच्छितात त्यांना त्यांच्या कौशल्याच्या जोरावर उत्तम संधी मिळतील. बिझनेसमध्ये आहेत व्यापाऱ्यांसाठी हा महिना रणनीती बदलण्याचा आहे. जुन्या आणि नफा न देणाऱ्या पद्धती बंद करून डिजिटल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा महिना उत्तम असेल, कारण तुमच्याकडे योग्य नियोजन आणि कौशल्य असतील. आता आर्थिक बाबतीत हा महिना अत्यंत उत्तम राहील, कारण तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढाच पैसा तुमच्याकडे येणार आहे. लॉटरी किंवा अचानक धनलाभाची शक्यता कमी दिसते, पण तुमच्या नियमित कामातून चांगला आर्थिक नफा मिळेल. जुनी देणी फेडण्यात यश येईल. आता आपण पाहूया लव्ह लाईफ. जे सिंगल अविवाहित आहे त्यांच्यासाठी हा महिना आत्मपरीक्षणाचा असणार आहे. तुम्ही नवीन नात्यात पडण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर तुम्ही जास्त भर द्याल. भूतकाळातील फसवणुकीतून किंवा दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ देणार. आता आपण कमिटेड, जे ऑलरेडी नात्यामध्ये आहे त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. जर नात्यात आधीपासूनच खूप त्रास किंवा फसवणूक असेल तर ते नाते कायमचे संपू शकते. जे नाते टिकण्यासारखे आहे तिथं परस्पर समंजसपणा वाढवण्यासाठी कठोर निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. आता आपण पाहूया जे ऑलरेडी मॅरिड आहेत, वैवाहिक आहेत, त्यांचे जीवन. तुमच्या जोडीदारासोबत काही जुन्या कटू आठवणींवरून वाद होऊ शकतात. चुकांची पुनरावृत्ती केल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. जुने भांडणे कोरून काढू नका. शांत राहा आणि जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या शेवटी थोडीशी परिस्थिती सुधारताना दिसते. आता आपण पाहूया फॅमिली आणि रिलेटिव्स. कुटुंब आणि नातेवाईक बाबतीत कौटुंबिक पातळीवर तुम्हाला थोडा एकटेपणा जाणवू शकतो. नातेवाईक किंवा कुटुंबातील काही सदस्य तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत अशी तुम्हाला भावना मनात येईल, परंतु तुमची आंतरिक ताकद तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढेल. तुमचं फ्रेंड्स आणि सोशल सर्कल म्हणजेच मित्र आणि सामाजिक जीवन काय सांगते या महिन्यात. तर सामाजिक वर्तुळातून तुम्ही थोडे बाजूलाच राहणे पसंत कराल. गर्दीत जाण्याऐवजी शांत ठिकाणी वेळ घालवणे तुम्हाला आवडेल. खऱ्या आणि खोट्या मित्रांची ओळख या महिन्यात तुम्हाला कळून चुकेल. तुमचे गुप्त शत्रू या महिन्यामध्ये जळणारे लोक
इथे काही जवळच्या लोकांनी किंवा हितशत्रूंनी तुम्हाला भूतकाळात मोठा मानसिक त्रास दिलेला आहे, परंतु या महिन्यात त्यांचे सर्व डावपेच संपतील. कारण तुम्ही आता पहिल्यापेक्षा अत्यंत सावध आणि संरक्षणात्मक पवित्रा घेतला आहे. तुम्ही सावध राहाल या महिन्यामध्ये. तुमच्या टॅरो कार्डच्या स्प्रेडमध्ये ही दोन कार्ड महत्वाची आलेली आहे, डेट आणि 10 ऑफ सॉर्ड. ही कार्ड नकारात्मकतेचा अंत दर्शवतात. जर पूर्वी काही नकारात्मक ऊर्जा किंवा नजर दोष असेल, त्याचा प्रभाव आता पूर्णपणे संपत आहे. तुमची स्वतःची ऊर्जा आता अत्यंत सकारात्मक आणि संरक्षणात्मक होताना दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला मानसिक ताण, डोकेदुखी किंवा पाठीचे विकार त्रास देऊ शकतात, परंतु तुम्ही या आजारावर सहज मात कराल. ध्यान आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याने मानसिक शांतता तुम्हाला खूप लाभेल. तुम्हाला इथे आध्यात्मिक, धार्मिक आणि एकांतवासाच्या ठिकाणी प्रवासाचे योग दिसत आहेत. हा प्रवास मौज मजेचा नसून मनाला शांती देणारा आणि आत्मनिरीक्षणासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आता जे एज्युकेशन, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत उत्कृष्ट आहे. तुमच्या अभ्यासातील एकाग्रता कमालीची वाढेल. संशोधनात्मक क्षेत्र आणि कठीण विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. स्पर्धा परीक्षेत मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गे लागताना दिसत आहेत. जर काही कायदेशीर अडथळे असतील तर ते दूर होऊन नवीन घर किंवा वाहन घेण्याचा मार्ग मोकळा होईल. टॅरो कार्डमध्ये न्यायाचे सर्वात मोठे प्रतीक आहे हे जजमेंटल कार्ड. जर तुमची कोर्टात एखादी केस चालू असेल तर या महिन्यात तुम्हाला अंतिम न्याय किंवा दिलासा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. सत्याचा विजय होताना दिसतोय. या महिन्यामध्ये कुठल्याच संधी, अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील, तर तुमच्यातील सुप्त कला किंवा कौशल्यांना जगासमोर आणण्याची मोठी संधी मिळेल. तसेच स्वतःला पूर्णपणे बदलून ट्रान्सफॉर्मेशन, नवीन आयुष्य किंवा नवीन करिअर सुरू करण्याची सुवर्ण संधी या महिन्यात तुम्हाला उपलब्ध होईल. आता सगळ्यात मोठे अडथळे, आव्हाने काय आहेत या महिन्यात, तर भूतकाळातील दुःख, कटू आठवणी आणि फसवणूक मनातून काढून टाकणे हेच तुमच्या समोरील सर्वात मोठे आव्हान असेल. जर तुम्ही जुन्या गोष्टींना धरून ठेवले तर प्रगती करणे कठीण जाईल. आता कोणापासून सावध राहावे या महिन्यात, तर अशा लोकांपासून सावध राहा जे तुमच्या पाठीत खंजीर खूप असतात किंवा तुमच्या समोर गोड बोलून पाठीमागे राजकारण करतात. विशेषतः नकारात्मक बोलणाऱ्या आणि तुम्हाला कमकुवत समजणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवा. आता तुम्हाला या महिन्यामध्ये कोण मदत करेल, तर या महिन्यात बाहेरील मदतीपेक्षा तुमची स्वतःची आंतरिक शक्ती, तुमची ताकद, तुमचे ज्ञान, तुमचे आध्यात्मिक मार्गदर्शक, स्पिरिट गाईड तुम्हाला योग्य दिशा दाखवतील स्वप्नांद्वारे. जुनी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते की नाही, तर इथे दिसते की भूतकाळातील त्रासदायक व्यक्ती किंवा जुने प्रेम आता तुमच्या आयुष्यात परत येण्याची शक्यता नगण्यच आहे, म्हणजे नाहीच. तर या प्रकरणाचा अध्याय कायमचा बंदच झालेला आहे, त्याचा विषयही तुम्ही आता काढू नका. आता या टॅरोच्या स्प्रेडमध्ये एक विश फुलफिलमेंटचा कार्ड आलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची जादू तुमच्या स्वतःच्या हातामध्ये आहे आणि तुमच्या विचारांमध्ये आहे. तुम्ही योग्य प्रयत्न केल्यास तुमची मोठी इच्छा नक्की पूर्ण होईल. मॅनिफेस्टेशन ऊर्जा या महिन्यात सर्वोच्च पातळीवर आहे तुमची. तुम्ही जे काही मनापासून वास्तवात आणू इच्छिता ते मिळवण्याची ताकद तुमच्या विचारांमध्ये असेल. त्यामुळे फक्त सकारात्मक गोष्टींचेच मॅनिफेस्टेशन करा. आता आपण पाहूया तुमच्यासाठी शुभ तारखा या महिन्यातील कुठल्या असतील. 1, 8, 9, 11, 17, 20, 26, 29 या तारखा कामासाठी आणि नवीन सुरुवातीसाठी खूप शुभ राहतील. आता आपण पाहूया अशुभ तारखा कुठल्या. 10, 13 आणि 22 या तारखांना महत्वाचे कुठलेही मोठे निर्णय, आर्थिक निर्णय, व्यवहार, वादविवाद टाळावेत. आता लकी नंबर कुठला असेल, तर या महिन्यासाठी तुमचे भाग्यवान अंक आहे 1, 8 आणि 9. आता आपण बघूया लकी कलर. पिवळा आत्मविश्वासासाठी, नारंगी म्हणजेच ऑरेंज ऊर्जेसाठी आणि लाल आंतरिक शक्तीसाठी भाग्यवान कलर असतील. पुन्हा एकदा सांगते, पिवळा, नारिंगी आणि लाल कलर. आता आपण पाहूया तुमच्यासाठी भाग्यवान दिशा कुठली, तर ईशान्य दिशा तुमच्यासाठी या महिन्यात सर्वात जास्त सकारात्मक आणि प्रगतिकारक ठरणार.
देवाचा आणि विश्वाचा विशेष संदेश तुमच्यासाठी. जे गेले त्याबद्दल शोक करत बसू नका. मी तुझ्या आयुष्यातील नकारात्मकता साफ केली आहे, जेणेकरून मी तुला नवीन आणि सर्वोत्तम गोष्टी देऊ शकेन. उठ, तू एक जादूगार आहेस, मॅजिशियन आहेस. तुझे भविष्य तू स्वतः घडव. तुझ्यामध्ये ती ताकद आहेस. महिन्याच्या शेवटी परिस्थिती कशी असेल? जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी तुम्ही सर्व मानसिक त्रासातून मुक्त झालेले असाल. हातात नवीन कामाचे नियंत्रण असेल तुमच्या, आणि तुम्ही अधिक परिपक्व आणि मानसिकदृष्ट्या खंबीर बनलेले असाल. तुमच्यासाठी या महिन्यासाठी उपाय काय मजबूत? तर दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्धे पाणी द्या आणि ओम सूर्याय नमः किंवा गायत्री मंत्राचा जप करा. भगवान शिव किंवा हनुमानाची उपासना करा. यामुळे काय होईल? मानसिक ताण आणि शत्रुभय दूर होईल. शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा अन्नदान करा. आता आपण पुन्हा एकदा रीडिंगवर पॉइंट्स बघूया. पुन्हा एकदा नजर टाकूया. एक्स लवर परत येईल का? जुने प्रेम परत येण्याची शक्यता नाही. त्यानुसार ते नातं पूर्णपणे चॅप्टर ते संपलेलं आहे. आता तुम्ही त्यातून बाहेर पडा आणि तिथून पुढे जाणे तुमच्या हिताचे ठरणार. मॅरेज योग आणि लग्नाच्या चर्चा बाबतीत, विवाहाच्या बाबतीत काही जुनी स्थळं बोलणी फिसकटली असतील तर त्या चिंता आता संपतील. कारण उत्तरार्धामध्ये नवीन आणि योग्य स्थळे येण्याचे योग जबरदस्त बनतायत. नोकरीत पगारवाढ किंवा पदोन्नती तुमच्या प्रचंड मेहनतीनंतरच शक्य होईल. तुम्हाला तुमचे कौशल्य सिद्ध करावे लागेल. त्यानंतरच वरिष्ठ तुमच्या नावाचा विचार करतील. प्रवासाच्या किंवा विजाच्या कामात सुरुवातीला तांत्रिक अडथळे येऊ शकतात, पण तुम्ही हुशारीने मार्ग काढून ते तुम्ही मिळवण्यात यशस्वी व्हाल. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना वैद्यकीय उपचारामध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याने तणावमुक्त राहणे हेच तुमच्यासाठी महत्वाचे आहे. प्रदीर्घ काळापासून तुम्हाला छळणाऱ्या एखाद्या मोठ्या मानसिक त्रासातून किंवा समस्येतून तुमची अचानक किंवा कायमची सुटका होईल. बिगेस्ट वॉर्निंग ऑफ द मंथ. स्वतःला बिचाऱ्या किंवा पीडित विक्टिम माइंडसेट भूमिकेत ठेवू नका. भूतकाळातील फसवणुकीचा विचार करून स्वतःला आत्मविश्वास कमी करू घेऊ नका. ही सर्वात मोठी चेतावणी आहे तुम्हाला. स्वतःच्या कौशल्यांचा वापर करून स्वतःचे नशीब बदलण्याची आणि एक नवीन आर्थिक व मानसिक पाया रचण्याची ही सर्वात मोठी संधी आहे तुमच्या पुढे. तुमचे स्पिरिट गाईड सांगत आहे की आम्ही तुझ्या आयुष्यातून कचरा साफ केलेला आहे. आता घाबरणे थांबव आणि तुझ्याकडे असलेल्या अद्भुत शक्तीचा वापर करून पुढे पाऊल टाक. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये लिहा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया नवीन रीडिंगमध्ये, नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.